भाजपाचे माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने यांनी काल संभाजीराजे यांच्या उपस्थितीत म्हणजे तिसऱ्या आघाडीत म्हणजेच परिवर्तन या आघाडीमध्ये जे आहेत ते प्रवेश केला आहे। त्यांचा पुण्यामध्ये प्रवेश झाला आणि त्या प्रवेशानंतर आपल्यासोबत आहेत माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीरावजी माने साहेब। काय सांगाल, काल अचानक तुम्ही राजेंच्या हस्ते प्रवेश केला? मी खरं म्हणजे राजेंना भेटण्यासाठी त्या ठिकाणी गेलो होतो, परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये सगळ्या प्रेस वगैरे मीडिया होती आणि त्या ठिकाणी मग माझा सत्कार करून त्यांनी रीतसर प्रवेश त्यांच्या स्वराज्य पक्षामध्ये दिला। स्वराज्य पक्ष, बच्चू कडूचा पक्ष प्रहार आणि शेतकरी संघटना ही शेट्टीसाहेबांची अशी मिळून ही नवीन परिवर्तन आघाडी त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक त्यांचं स्वराज्य आणि एक नवीन परिवर्तन निर्माण करण्याचा सगळ्यांचा मानस आहे। आणि मलाही असं वाटलं की आपल्या भागाचे प्रश्न या हिंगोली जिल्ह्याचे सिंचनाचे प्रश्न जर सोडवायचे असतील तर आपल्याला याच्यामध्ये संधी एक मिळू शकते। कारण मी वेळोवेळी पाहिलं आहे की उद्धवजी साहेबांच्या काळामध्येही सिंचनाचा प्रश्न मी उपस्थित केला होता। त्यांनी आश्वासित केलं की मानेजी तुमचा हा प्रश्न आम्हीच सोडवू शकतो, परंतु 2.5 वर्षात काहीही झालेलं नाही। त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं, त्यामध्ये त्यांनी बैठका लावल्या, आढावा घेतला आणि मग तो प्रश्न तसाच रेंगाळत राहिला। अहो एवढंच नाही, या सरकारमध्ये तर तुम्हाला सांगतो की तुमच्या खांबाळ्या इथून ह्या सगळं जे पाणी आहे हे इसापूर धरणामध्ये सोडण्याचा डाव हा या सरकारने केला आहे। त्याचं टेंडरसुद्धा झालेलं आहे। याच्यामुळं तुम्हाला सांगतो कळमनुरीचं वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही। आम्ही वारंवार विनंती केली लोकप्रतिनिधींना की बाबा तुम्ही हे थांबवलं पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टीवरती तुम्ही आवाज उठवला पाहिजेत। न खासदारांनी आवाज उठवला त्यांचं सरकार असून, न आमदारांनी या बाबतीमध्ये काही केलं, न नवीन खासदारांनी काही केलं, कुणीच काही नाही। याच्यावरती स्वस्थ बसलेत। लोकांच्या प्रश्नाची त्यांना जाण नाही किंवा जाण असेल तरी त्यांना काही कळवळा नाही। म्हणून मी ठरवलं की हा प्रश्न आता विधानसभेमध्ये घेतल्याशिवाय, कारण हा राज्याच्या अखत्यारीतला प्रश्न आहे, तिथं चांगले लोकप्रतिनिधींच्या मार्फतच हा प्रश्न सुटू शकतो आणि मग हा प्रश्न सोडवायचा असेल तर विधानसभेशिवाय मार्ग नाही। म्हणून मी हा बदल केला आहे। कारण पाहिलं मी भाजपामध्येही आणि तुमच्या शिवसेनेमध्येही या प्रश्नाला वाचा फुटू शकली नाही आणि त्यासाठी मी हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। खरं तर तुम्ही म्हणताय की विधानसभेत गेल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, मग तुम्ही विधानसभेची तयारी कुठल्या विधानसभेतून निवडणूक लढणार आहेत आणि तुम्हाला काय खात्री आहे की मी निवडूनच येईल म्हणून? कारण नवीन आघाडी आहे। ही जरी नवीन आघाडी असली तरी मला स्वतःला कॉन्फिडन्स आहे। आणि तुम्ही म्हणताय की तुम्ही तुमचा मतदारसंघ जाहीर केलेला नाही, आता त्या ठिकाणी मला मतदारसंघात तुम्ही गेल्याच्यानंतर कुठल्याही मतदारसंघात जर गेलात, निवडून आलात, तर कुठल्याही मतदारसंघाचे तुम्हाला प्रश्न सोडविता येतात। हा खरं म्हणजे तो त्या आमदाराचा अधिकार असतो। आणि मला छत्रपती राजांनी प्रॉमिस केलं की तुम्ही दोन्हीपैकी एक मतदारसंघ मी तुम्हाला देतोय। आता बघूयात आज उद्या दोन कोणते मतदारसंघ, कळमनुरी किंवा हिंगोली, या 2 मतदारसंघापैकी त्यांनी सांगितलं मी तुम्हाला एक मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी निवडणूक लढविण्याची संधी देतो। कधी भूमिका जाहीर होणार आहे तुमची? कारण दिवस आता कमी राहिले। आता उद्याला मी कार्यकर्त्यांची बैठक बोलवलेली आहे। कार्यकर्ते या बैठकीला सगळे हजर राहणार आहेत आणि या ठिकाणी जो रनिंग रुलिंग आमदार आहे त्याला कसं हटवता येईल यासाठी म्हणून आता सगळ्या कार्यकर्त्यांनी त्यांचं मत आहे असं की आपल्या मतामध्ये विभाजणी कुठेही न झाली पाहिजेत, त्याची दक्षता आपण सगळ्यांनी घेतली पाहिजेत आणि त्यासाठी उद्याची बैठक मी बोलवलेली आहे। दोन्हीकडे रनिंग आमदार जे आहेत ते तुम्ही कालपर्यंत ज्या भाजपमध्ये होते ते महायुतीतले दोन्ही आमदार आहेत, नेमकं हटवायचं कुणाला? आता दोन्ही आमदार जरी इथले महायुतीतले असतील, आता ते छत्रपतींनी कसं आहे, इथंही 3 पक्ष आहेत, प्रहार, शेतकरी संघटना आणि स्वराज्य पक्ष। आता हे मिळून ठरवतील त्यांनी की बाबा इथं आम्हाला स्पेस आहे, इथं आम्ही या जागेला, कारण मला जायला उशीर झालेला आहे, त्यामुळं त्यांनी त्यांच्या अगोदर जागांचं नियोजन केलं होतं, त्यांच्या कार्यकर्त्याला त्यांनी तसे संदेशही दिले होते। आता ते बघतील तिथं की माझ्या विचाराचा कुठल्या मतदारसंघावरती प्रभाव आहे। तसं मला नौखा कुठलाच मतदारसंघ नाही, दोन्ही कळमनुरी आणि हिंगोली या विधानसभा क्षेत्रातून मी निवडणुका लढवलेल्या आहेत। लोकसभेच्या काळात तुम्ही ठाम मानून होते, मुंबईमध्ये लोकसभेला तिकीट उमेदवारी मिळेल तुम्हाला आशा होती, मग लोकसभेची नाराजी म्हणायचं काही भाजपवर की तुम्ही आता इकडे गेलेत?
नाही, नाराजी म्हणून काहीच नाही. शेवटी पक्षाचेही काही लिमिटेशन असतात. भाजपनेही त्यांचा आता तिथला स्टँडिंग आमदार आहे, त्याला डावलण्याची त्याच्यावरती खरं म्हणजे त्यांनी डावलायला पाहिजे होतं. परंतु त्यांनी असा निर्णय घेतला की महाराष्ट्रातून एकालाही डावललेलं नाही. आता कदाचित हा निवडणूक निर्णय जो आहे त्यांचा हा सामूहिक निर्णय असला तरी तो काय पथ्यावर पडतो का काय पडतो हे आता येणारा भविष्यकाळ सांगेल. पण ज्यांच्या ज्यांच्या विरोधात नाराज्या होत्या त्यांना बदलायला पाहिजे होतं असं माझं स्वतःचं मत आहे. ठीक आहे, त्यांनी नाही बदलला म्हणून मी माझी स्पेस या पक्षामध्ये शोधली, बाकी दुसरं काही नाही. साहेब एक शेवटचं घेतो. तुम्ही आता चर्चा आहे की कळमनुरी विधानसभेमध्ये उतरू शकतात. काल त्याच कळमनुरी विधानसभेमध्ये आमदार संतोष बांगर यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत जे आहे ते उमेदवारी अर्ज दाखला. त्यांना कसं आव्हान असणार आहे? बाई, हे शक्ती प्रदर्शन हे सगळं पैशाचं प्रदर्शन आहे. आज तुम्हाला वाटतं का तिथं ज्या बायका आल्या होत्या, ह्या बहिणी आल्या होत्या, ह्या सगळ्या ओवाळणीसाठी आल्या होत्या? हे काय चाललंय? म्हणजे ही गर्दी पैसे देऊन जमवली असं काय दुसरं काय? कोण होतं त्या मतदारसंघामधलं? कुठून कुठून माणसं खेचली होती त्यांनी? जिंतूरमधनं, वसमतमधनं, हिंगोलीमधनं एक मतदारसंघ आजूबाजूचा सोडला नाही जिथून त्यांनी माणसं पूल केली होती. हे ठीक आहे, त्यांचं समाधान असेल, त्यांना वाटत असेल की गर्दी जमवल्यानं त्याचं रूपांतर विजयात होईल, हे त्यांनी आता विसरून जावं. लोकांनी निर्णय घेतला आहे तिथल्या, त्यांना हटवायचं आहे. हा निर्णय तर झालेलाच आहे, फक्त बसवायचं कोणाला हा निर्णय राहिलेला आहे. काय तुम्हाला काय वाटते, लोक कोणाला बसवतील तिथं? आता जनता जनार्दनाच्या मनामध्ये काय आहे मी आज नाही सांगू शकत, कारण त्यांच्या विरोधात तिथं आज मी तिला वंचित आघाडी आहे, उद्धव उबाटा गटाचा तिथं उमेदवार आहे. आता माझ्या रूपानं मी तिथं उद्याच्याला आता कार्यकर्त्याच्या बैठकीच्या नंतर माझा निर्णय जाहीर होईल. मग असे 3-3 अजून अपक्ष किती राहतात की अजून कुठल्या पक्षाचे बसपा आहे मी ऐकतो त्यांचाही कोणी उमेदवार राहील. आता ही उमेदवाऱ्या जर राहिल्याच्या नंतर जोपर्यंत विड्रॉल होत नाही आज आपण सांगू शकत नाही की तिथं कोण प्रभावी राहील. निश्चितच हे होते माजी खासदार ॲडव्होकेट शिवाजीराव माने, जे सिंचनाचा विषय त्यांनी मागच्या काही वर्षापासून लावून धरला आहे. त्यांना उद्धव ठाकरेचं सरकार असताना उद्धव ठाकरेंनी आश्वासन दिले म्हणत आहेत. त्याचबरोबर एकनाथ शिंदे यांचं सरकार आल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिलं, माझ्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यानं मी भाजप सोडून तिसऱ्या आघाडीत गेला असल्याचं स्पष्टीकरण जे आहे ते ॲडव्होकेट शिवाजीराव माने यांनी दिलं आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडे, समीर रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.